दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। संरक्षण विषयक वस्तूंची निर्यात करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद असल्यानं जगाचं लक्ष वेधण्यात भारत यशस्वी ठरलाय। त्यामुळे 2025 नंतर भारताच्या आर्थिक प्रगतीचा काळ असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी गुरुवारी सोलापूर येथील कार्यक्रमात केलं। सोलापुरातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीनं कल्पतरुकार कैलासवासी ल गो तथा तात्यासाहेब काकडे पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून टिळक भारतीय अर्थव्यवस्था 2025 आणि नंतर या विषयावर बोलत होते। संस्थेतर्फे यंदा हा पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ बातमीदार मनोज वटकर यांना टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, 5,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्य, विजय कुलकर्णी, कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, सहकार्यवाह डॉक्टर नभा काकडे, कार्यकारिणी सदस्य शंकरराव कुलकर्णी, रंगनाथ जोशी, रवींद्र तुळजापूरकर, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांच्यासह समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरविंद जोशी हे होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्याम जोशी यांनी केलं, तर उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्य यांनी आभार मानले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।